पण आमच्या विठू माऊलीच्या हातात एकही शस्त्र नाही. का? अहो, का म्हणून काय विचारताय? माऊली म्हणजे आई नाही का? आईच्या हातात कसं बरं शस्त्र असेल? एकदा चांगदेवांची बहीण जनाबाई विठ्ठल दर्शनाला निघाली. अहो, खेड्यापाड्यात राहणारी आमची जनाबाई विठ्ठल दर्शनाला तिला पोहोचायचं होतं पंढरपूरला आषाढी एकादशीला. चालत चालत दरमजल करत निघाली. नेसत्या वस्त्रांविषयी निघालेली आमची जनाबाई ओली चिंब भिजलेली. पोटात बुकेचा डोम उठला होता, पायात काटे रुतत होते, तरीही चालत चालली बाई तशीच. पोचली बाई एकदा पंढरीला. अखंड गर्दी बघून घाबरली, म्हणाली कसं मला दर्शन होणार बरं विठू माऊलीचं? पण विठ्ठल चरणाची ओढ आघात होती म्हणून देवळात गेली आणि कशी बाहेर आली ते तिचं तिलाच कळलं नाही. रागावली, संतापली, चिडली, म्हणाली काय एवढ्या लांबून जर का मी विठ्ठलाच्या दर्शनाला आले तर साधं विठ्ठलाच्या चरणाचं सुद्धा दर्शन झालं नाही मला. रागाच्या भरात तिची नजर समोर गेली मात्र आणि काय विचारता हो, राग कुठल्या कुठे निघून गेला. असं काय पाहिलं तिने? काय पाहिलं? इंद्रायणीच्या काठी आमचा वारकरी पंथ नाचत होता, डोलत होता. टाळ चिपळ्यांच्या नादामध्ये दंग झालेला आमचा वारकरी पंथ बघून तिचं भान हरपलं. म्हणाले किती बरं मी वेडी विठ्ठल विठ्ठलाच्या देवळात नाहीच आहे. या वारकरी पंथाच्या मनात आहे, तनात आहे, टाळ चिपळीमध्ये, नाचण्यात आहे, बोलण्यात आहे, मुखात आहे, डोळ्यात सुद्धा विठ्ठल आहे. असं असताना मी विठ्ठल दर्शनाला का बरं गेले? नकळत का होईना धावत सुटले आणि वारकरी पंथाच्या जाऊन पाया पडली आणि म्हणाली खऱ्या अर्थानंच मला इथे विठ्ठल भावला. किसी एक ने कहा है खाली दीप जलाने से रोशनी नहीं होती और सर झुकाने से वंदना. किसी एक ने कहा है खाली दीप जलाने से रोशनी नहीं होती और सर झुकाने से वंदना. चाहे कितने भी चंदन के टीके लगवा दो, चाहे कितने भी फूल चढ़ा दो, चाहे कितने भी चंदन के टीके लगवा दो, चाहे कितने भी फूल चढ़ा दो, चंदन के टीके लगवाने से और फूल चढ़ाने से पूजा पूरी नहीं होती. जब तक मन में सच्ची भावना ना हो तब तक आराधना पूरी नहीं होती. हे आमच्या अशिक्षित जनाबाईला हे चांगलंच ठाऊक होतं आणि म्हणूनच ती वारकरी पंथाच्या विठ्ठल समजून पाया पडली. तिला जो आनंद झाला तो यात किंचित आनंद 5 मिनिटाच्या आत तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. बघा तर आमच्या विठ्ठलाचा महिमा किती आघात आहे. आज तुम्ही म्हणाल विठ्ठलाला का बोलवता इथे? विठ्ठलाचं काय प्रयोजन आहे? अहो, विठ्ठल हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. आमच्या सायलीची कीर्ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती जेव्हा सावंत सरांकडनं सोनं पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी सासरी जाईल तेव्हा तिची कीर्ती परदेशात सुद्धा उजळून निघू दे यासाठी मी विठ्ठलाला आमंत्रित करते. चला तर बघूया विठ्ठलाचं पाऊल भजन आणि बरोबर दिंडी सुद्धा. खेळ मांडिये लावा